अभंग चिंतना करता घेतलेला आहे. तुकोबाऱ्यांचा आहे, 4 चरणाचा आहे, काल्याच्या प्रकरणातील आहे. काय सांगतात तुकोबाराय जरा लक्ष देऊन ऐका. अभंगाचा भाव काय आहे याचं चिंतन आपण करणार आहोत. तुम्हाला पहिलंही सांगितलं मी तमासगीर नाहीये, तुम्हाला हसवायला नाही आलो, हसवण्याचा ठेका नाही घेतलेला, तुमच्यापासून रुपया नाही घ्यायचा मला. तुकोबाऱ्यांच्या अभंगाचा भाव सांगून तुम्हाला घेता आलं तर तुमचं कल्याण होईल. असा कल्याणाचा मार्ग तुकोबाऱ्यांच्या अभंगावर चिंतन करणार. या अभंगात तुकोबाऱ्यांनी भगवंतानी गोपाळांना उद्देशून केलेली सूचना सांगून त्या सूचनेचा भाव काय आहे तो व्यक्त केलेला आहे. गोकुळामध्ये भगवान गोपाळाबरोबर खेळत असत नव्हे, खेळण्याकरताच भगवान गोकुळामध्ये गेले. तसं भगवंतानी ज्यांच्या करता अवतार घेतलेला होता आणि जिथं अवतार घेतलेला होता दोघं एकाच ठिकाणी होते. कंसाला मारण्याकरता अवतार घेतला आणि कंसही कुठं होता? मथुरेत होता. त्यांनी अवतार घेतला ती जागा मथुरेतच होती. पण हा मथुरेतून गोकुळामध्ये आला. तुम्ही म्हणाला आला का आणला? मथुरेतून गोकुळात आणला का आला? माझं असं मत आहे की तो आला. तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही आता भागवत ऐकलेले आहेत, ऐकवत का नव्हतं भागवत मला नाही माहिती, पण आता सगळीकडे चालूच आहेत ना भागवत. त्याच्यामध्ये नंद बाबांनी याला गोकुळामध्ये नेलं. मला कस काय आणला म्हणायला पाहिजे ना, असं तुम्हाला वाटत असेल. पण हा कान्हा आहे. कोण आहे? कान्हा. कान्हा कोणाला म्हणतात माहितीये तुम्हाला? ते पाहताना इकडं पाहताना दिसते ते इकडं पाहत राहत. सरळ त्याचे डोळे सरळ दिसतात आणि त्याला असं तिरक दिसत, त्याचं नाव कान आहे. तसं दिसताना त्याचं सरळ दिसतंय, उद्देश वेगळाच राहतो म्हणून तो कान्हा दिसतोय. नंदाने आणलेला पण नंदाने नव्हता आणला, यानं नंदाला आणलं होतं. कस काय नंदाला आणलं माहित आपल्याला सगळे चरणही पाठ आहेत. प्रगट झाल्याबरोबर देवकी माता म्हटली की अहो पाहता काय आठवाय, दुष्टाला कळलं तर तो येईल, माझ्या बाळाला मारील. कुठेतरी लपवा नाही आला, लपवा. आता लपवायचं कसं लपवायचं, कुठं लपवायचं, कोणी लपवायचं? ज्यांना देवकी म्हणत होते त्यांच्या हातापायामध्ये बेड्या होत्या, दरवाजे बंद होते, त्याला मोठ्या मोठ्या आगळा लावलेल्या होत्या. आगळा माहितीये ना, आगळ कशाला म्हणतात? ते पूर्वीच्या वाड्या लावायचं महाराज. असं एवढं लाकूड असायचं, ह्या भिंतीतून त्या भिंतीमध्ये घालायचं, त्याला आगळ म्हणत होते. दरवाजाला कडी कोंडे होते, त्याला कुलप होते. तेवढ्या पुन्हा प्रत्येक दारासमोर सैनिक उभे होते, पहारेकरी उभे होते. कशाला पोहायचं? नंद बाबा चिंतेत पडलेले. तोपर्यंत मांडीवरून याने हुकूम सोडला, बाबा तुम्हाला विचार करण्याची गरज नाहीये, मला उचला आणि गोकुळामध्ये घेऊन चला. नंदाच्या घनाला
मज नंदाच्या घराला गोकुळाला नेई. गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी मला घेऊन चाल. आणि महाराज त्यांनी नुसतं त्या बेड्याकडे पाहिल्याबरोबर खडाखड बेड्या तुरून बाजूला पडलेले आहेत. जे पहारेकरी होते जागच्या जागेवर घोरायला लागले. सगळेच्या सगळे दरवाजे धडाधड उघडलेले आहेत. आप्याप बेड्या तुटल्या शृंखळा काय बंदाच्या आरगळा कुलपे कोंडे. वसुदेवाला हैस वाटलेलं आहे. त्यांनी पोराला उचललेलं आहे आणि गोकुळाला नेलेलं आहे. मग आता वसुदेवाने आणलं का याने आणलं वसुदेवाला? ड्रायव्हर जरी गाडी इथं आणत असला तरी तेल कोण भरतय, कुठं जायचं हे कोण सांगतंय, त्याच्यावरून असतं. ड्रायव्हर नाही आणि मालकाला, मालक सांगत असतो चल तिकडं. त्याच्यामुळे मालकाने ड्रायव्हरला आणलेला आहे हा त्याचा अर्थ होतो. गोकुळाला काय काम होतं? काम तर त्याच तिथं मथुरेत होत ना. पण मथुरेतल्या कामाचा वेळ झालेला नव्हता अजून. आणि आपल्याला माहिती आहे नेहमी व्यापाऱ्याच्या त्या खुर्चीच्या समोर एक सुभाषित लिहिलेलं असतं, समय से पहले. सुभाषित असं असतं, समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ भी नहीं मिलता. समय से पहले और भाग्य से अधिक असं लिहिलेलं असताना हरामखोर हा काटा आणल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ काय लक्षात आहे तुमच्या? याचा अर्थ हा आहे की याने कितीही काटा हाणला तरी त्याला जेवढं मिळायचंय त्याच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच मिळणार आहे. फक्त काटा हाणल्याचं पाप त्याचं क्रियामानात जमा होणार आहे. सावधान सावधान. जीवन जगत असताना लोभामुळं दुसऱ्यावर अन्याय करून अधिक मिळवायचा प्रयत्न करू नका. कारण अधिक मिळतच नाही हा शास्त्राचा सिद्धांत आहे. तुमच्या प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही विहित मार्गाने मिळवलं तरी तेवढंच मिळणार आहे आणि निषिद्ध मार्गाचा अवलंब केला तरी तेवढंच मिळणार आहे. फक्त निषिद्ध मार्गाचा अवलंब केला तर अधिक पाप होणार आहे, पाप मिळणार आहे, पाप. आणि किमान सप्ते करणाऱ्यांनी फट्टे डोक्याला लावणारी गळ्यात माळा असणारी तरी पाप पुण्य मानावं. त्याने तरी हरामखोरपणा करू नये, पाप पुण्याकडे दुर्लक्ष करू नये. ज्यांच्या गळ्यात माळा आहेत, जे ज्ञानोबार आहेत, तुकोबारांचे, वामन बाबा, भगवान भाऊचे स्वतःला अनुयायी म्हणतात, त्या हरामखोरांनी तरी नीट झक मारावी. पाप पुण्य स्वीकारावं, पाप पुण्य मानावं. दिसत नसलं तरी ते मानलं पाहिजे. आणि त्या पाप पुण्याची व्याख्या स्वतःच्या मनाप्रमाणे नाही, या मंडळीने ज्यांना ते दिसतंय त्यांनी जी केलेली आहे ती करावी. तुमच्या प्रारब्धात आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे. सावधान. समय से पहले त्याला अजून समय होता, मध्ये काही वेळ होता. आणि मग देवाला वाटलं चला आता खेळायला जाऊ. खेळण्याकरता भगवान गोकुळामध्ये आलेले, गोकुळामध्ये आलेले महाराज. खेळण्यात आनंद त्या असतो, खेळण्यात त्या आनंद आहे ज्या खेळण्यामध्ये देव आहे. ज्याच्या खेळण्यात देव आहे त्या खेळण्यात आनंद आहे. सावधान.
ज्या खेळण्यात पैसा आहे त्या खेळण्यात आनंद नाही. काय या कलियुगामध्ये महाराज पैशाचं प्रारब्ध असं काही वाढलेलं आहे. कुठलीही गोष्ट कुठलंही क्षेत्र त्या पैशा वाचून राहिलंच नाही. पूर्वी खेळत नव्हते का? खेळतच होते, पण आनंदाकरता खेळत होते. आता खेळतात तर ह्या देशातला त्या देशाशी खेळ होतो, पण आनंद नाही त्याच्यामध्ये. आता खेळात आनंद नाही. आता खेळात काय आहे? पैसा आहे. पैसा 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 आला की आनंद गेला. संसारातही त्यांच्या जीवनात पैशाला प्राधान्य, त्यांच्या जीवनात आनंद नाही. तुम्ही बघा अजूनही महाराज, लहान मुलं किती आनंदी असतात. लहान मुलं किती आनंदी असतात. आई जवळ, वडिला जवळ असल्यावर त्यांना स्वर्ग सुद्धा कमी वाटतं, एवढे आनंदित असतात. आणि तेच काटत ज्या वेळेला पैसे मिळवायला लागतात, मग आई जवळ बसल्यावर त्याला किती आनंद असतो बघा. पहा हरामखोरांनी आम्ही अशी मान्यता धारण केली की पैसा असला म्हणजे सुख असेल, आणि वास्तव असं आहे की पैशा जवळ सुख नाही. तुम्हाला सुख हवं असेल तर पैसा बाजूला ठेवावा लागेल. संसारातल्या वस्तू पैशाने मिळतात. संसाराकरता पैसा लागतो, सुखाकरता नाही. पैशाने सुख मिळत नाही आणि सुखात पैशाचा संबंध नाही. उलट ज्यांनी सुख मिळवायचं ठरवलेलं आहे त्यांच्याकरता शास्त्राने सांगितलेलं आहे, तुला जर वास्तव सुख मिळवायचं असेल तर तू पैशाला अर्थ नाही अनर्थ समज. आचार्य सांग, अर्थम अनर्थम जानय नित्यम, अर्थम अनर्थम नित्यम जानय. तुकोबाराय सांगतात, नाही त्या निश्चिंती दे. काय? वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती. पैसा करता जे परमार्थ करतात त्यांना देव नाही मिळत. ते युट्यूब वर किती चालतात हा नाही प्रश्न. युट्यूब वर चालण्याकरता प्रारब्ध लागत असत. देव मिळवण्याचा करता प्रारब्ध नाही, पुण्य लागतं. पैसा करता परमार्थ करणाऱ्याला पुण्य नाही मिळत. सावधान. मला आश्चर्य वाटतं, एवढ्या लहान गावामध्ये उत्सवा करता केवढे पैसे लोकांनी जमा केलेले आहेत. परमार्थाकरता पैसा खर्च करावा हे चांगलं आहे, पण पैसा खर्च करत असताना विचाराला प्राधान्य द्यावं. हा, विचाराने खर्च करावा. हा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, आणि पुढं उदास विचारे. उदास होऊन आणि विचाराने वेच कर. विचाराने म्हणजे त्याच्यात काय विचार आहे? त्यात विचार आहे की आपण असा पैसा जर खर्च केला तर त्यांनी पुण्य होणार आहे की पाप होणार आहे. पैसा खर्च केल्यावर पुण्यही होत आणि पैसा खर्च केल्यावर पापही होत. पण कसा खर्च केल्यानंतर पुण्य होईल, कसा खर्च केल्यानंतर पाप होईल, हा खर्च करणाऱ्याने काय करायचं आहे? विचार करायचा. खर्च करणाऱ्याने अशा प्रकारचा विचार. म्हणजे अन्नदान केलं, खर्च होत नाही का पैसा? पैशाशिवाय अन्नदान होतं का? पैसा खर्च होतो, पण मग पुण्य होईल. दारूच्या बाटल्या वाटल्या. आता निवडणुकीमध्ये आपले उमेदवार
काय दिवे लावतात? कारण त्यांच्या आई बापाने पाप करण्याकरच त्यांना जन्म दिलेला राहतो ना. बॉक्स आणतात, बॉक्स घ्या आणि मग माळकरी सुद्धा हाणतात असं लोक म्हणतात. मला नक्की माहिती फुकट फुकट मिळत काय. खर्च तिथंही आहे, खर्च इथंही आहे, पण हा खर्च केला तर पुण्य आहे आणि तो खर्च केला तर पाप आहे. पाप पाप पाप. महाराज, योग्य देश, योग्य काळ आणि योग्य पात्राला जर दान दिलं तर पुण्य आहे. खर्च तिथंही आहे. आणि कथा जर विकत घेतली, कथा जर विकत घेतली तर एवढं पाप आहे की विना थांबा विकत घेणाऱ्याला नरकाला जावं लागतं. विना थांबा. आणि हे मी नाही म्हणत, हे पाप पुण्य ज्यांना दिसतं, कळतं, त्याचे परिणाम दिसतात, ते तुकोबाराय म्हणतात. हे दोघे जाते नरकामध्ये, कथा करोनिया मोल जापे घेते. कथा करून कथेचा मोबदला म्हणून जर धन घेत असेल आणि कथा मिळण्याकरता जर धन देत असेल तर ते दोघं वैयक्तिक त्यांनी दिलं असतील तर तो एकटा, गावातले जमा करून दिले असतील तर अख्खं गाव. पर हे वाक्य कोणाचं आहे? तुकाराम महाराजांचं आहे. तुकाराम महाराजांचं, तुकाराम महाराजांचं आहे. कथेने मुक्त होतो हे ज्यांचं वाक्य आहे. कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा याची बरी. तेच तुकोबारे सांगतात. कथा जर तुम्ही विकत घेतली, सावधान. हा तर तुम्हाला नरकाला जायचं ठरवलेलंच असेल तुम्ही, तर मग काय हरकत नाही असे सत्य करायला. कथा विकत घेऊ. आणि जर स्वतःची दया येत असेल, स्वतःचे शत्रू नसाल, स्वतःच्या जीवनावरून गाढवाचा नांगर फिरू नये असं वाटत असेल तर कथेचा विक्रय होईल असं नका करू. तुम्हाला मला दान कोणाला देऊ? दान दे ना. दान देणं वेगळं आणि विकत घेणं वेगळं. दान देणं वेगळं आणि विकत घेणं वेगळं. कथेचा विक्रय नाही झाला पाहिजे. कथा विकत घेतली गेली नाही पाहिजे. कथा विकत दिली गेली नाही पाहिजे. महाराज, हे कलियुगांचं षडयंत्र दिसतंय. कलियुगाचं षडयंत्र आहे. कोणतं? की सत्य करून सुद्धा हे नरकात कसे घेऊन जायचे असा टाकलेला फास कलियुगाने, म्हणजे कथेचा विक्रय. आणि करणारे एका कलियुगाचे दलाल आहे की काय काय समजत नाही. तुकोबारांचे शब्द आहेत. ज्यांच्या वाणीला अनेक कल्पापासून असत्याचा स्पर्श नाही झालेला, त्या तुकोबारांचे शब्द आहेत. तुकोबारांना असत्याची फार चीड आहे. असं कशा करता मी सांगितलं तर धन विचार करून खर्च व्हायला पाहिजे. ते तरी कशा करता सांगितलं. सगळ्या याच्यात पैसा आला. याचा पैशाचं प्रारब्ध कलियुगामध्ये लय वाढ. मंदिराची भूमिपूजन सुद्धा, मंदिराची भूमिपूजन सुद्धा नामचिंतन करणाऱ्याच्या हाताने होतात.
ज्या हरामखोरांनी पाप करून पैसा मिळवलाय त्याच्या हाताने जर तुम्ही मंदिराची भूमिपूजन करत असाल तर तिथं देव कधीच राहणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला हलकटाला जरी पैसा आवडत असला तरी देवाला पैसा आवडतोय असं नाहीये. देव पैशापेक्षा करोडोपटीने श्रेष्ठ आहे. या पैशाला अर्थ म्हणतात, देवाला परमार्थ म्हणतात. परमार्थ. विठ्ठल खेळण्याकरता भगवान गोकुळामध्ये गेले. ज्या खेळामध्ये देव असतो, ज्या खेळामध्ये त्याच्यात आनंद आहे. म्हणून आपल्या संतांनी तर म्हटलेलंच आहे, पहिल्या मालिकेचा पहिला आवर्त हा कोणता आहे? अरे सकाळी सकाळी म्हणायची पहिल्या मालिकेचा पहिला आपण कोणता आहे? वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो, कथे काळी आपण असावे जवळी. कथे काळी आपण जवळी असावे. कथेमध्ये आपण जवळ पाहिजे. नाही ते जागरण गोंधळ बी सुरू झालं ना तर ते सुद्धा पहिल्यांदा म्हणत असतात, आळंदीच्या ज्ञानोबाला जागरणाला या हो, पंढरीच्या पांडुरंगा जागरणाला या हो. त्यांना सुद्धा देव अशा प्रकारचा पाहिजे असतो. प्रत्येक खेळामध्ये खेळाचं हे सगळे. कीर्तन हाही खेळ आहे, जागरण हाही खेळ आहे. तुम्हाला सांगू, लग्न सुद्धा काय आहे? खेळच आहे. संसार सुद्धा खेळच आहे. खेळ कशाला म्हणतात? आनंदाकरता जे केलं जातं आणि त्याच्यात खरं काही नसतं त्याचं नाव खेळ. नाटकाला खेळ म्हणतात. तसा संसार हाही खेळ आहे, आनंद करता असतो. संसारात रडावं लागतं त्याचं कारण आहे. काय कारण आहे? हरामखोर खेळ नाही समजत, त्याला वास्तव समजतात. नाथ महाराजांनी भारुडात फार चांगलं म्हटलंय, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. संसारातून वेगळं निघा आणि संसाराकडे खेळ म्हणून पहा. मग संसारात आनंदच आहे महाराज. मग रडावं लागलं तरी त्या रडण्यात सुद्धा काय असतो? असं नाटक आहे. काय आहे? नाटक आहे. आणि नाटकामध्ये रामायणाचं पार्ट आहे, एकाने सीतेचं पार्ट घेतलं. रावण ज्या वेळेला तिला घेऊन जातो, हरण करतो, त्यावेळेला ती काय करते? रडत असते. आणि मग ती रडत असताना लोकांकडे पाहिलं, लोकांच्या डोळ्याला फुसफुस फुसफुस पाणी यायला दिसते. आणि मग ती रडत असते ना आतून हसत असते. वा काय झालं आपलं पार्ट, काय पार्ट झालं, काय पार्ट झालं. खेळण्यामध्ये रडण्यात सुद्धा आनंद आहे. वास्तव मानलं की मग हसण्यातही रडणार. कसं काय चाललंय? बरं चाललंय. काय बरं चाललंय. आज सगळी जाळ दिसतोय आपण मोर मोर नुसतं बरं चाललंय, बरं चाललंय. खोबाड तर गवडी फोडावी असं आहे. बरं चाललंय. कसं काय बरं चाललंय रे? देव नसल्यामुळं खेळात दुःख आहे. खेळात देव. दयामध्ये नारायण. हा उत्तम. तर देव पाहिजे, देव पाहिजे. कीर्तनातही आनंद तेव्हा असतो देव कीर्तनात असेल तर. तो कीर्तनात देव नसतो का? कीर्तन असेल तर देव असतो ना. कीर्तनात देव असतोच, पण बोर्डावर कीर्तन असलं म्हणजे त्याला कीर्तन म्हणायचं का हा प्रश्नच आहे ना. म्हणून जिथं देवाचा संबंधच राहत नाही, ठेवणाऱ्याचा जास्त संबंध असतो, त्याला कीर्तन कसं काय म्हणायचं? कसं म्हणणार आहे कीर्तन सांगा. हिरण्यकशिपूच्या काळातला सांगतात. ते हिरण्यकशिपूने काय केलं होतं? जाहीर केलं होतं की आता ईश्वर मी आहे, ईश्वर हमंबोगी. आणि मग त्याने लोकांना सांगितलं, तुम्हाला जर माझं मंदिर बांधायचं असेल, मंदिराला जेवढा खर्च लागेल तेवढा मी देतो. कीर्तनकाराने आता माझ्यावर कीर्तन करायची. ह भप नाही, ही भप बनायचं. भक्ती पारायण.
वाटी वाणिती नटनाची रिझविती तया देईन मागती ते वस्तू. त्याचं वर्णन करायचं. त्याच्या आई बापाचं वर ह्यो हरामखोर काय लायकीचा असतो गावातल्या लोकांना सगळ्याला माहित असते. पण आता कीर्तनातल्या काही मर्यादा आहे, कीर्तनात कोणाला बोलता येत नाही. त्याचं वर्णन करतात कारण पाकिट तो भरत असतो ना. काय देवान भाव येत आहे ना, ते देवा भाव येईल तो हा ठेवणाराची तुम्ही स्तुती करा, तुम्हाला खुश ते करतील. काय चाललंय आता की सप्त्यामध्ये कुठं गेलाय परमार्थ? कोणत्या स्तराला नेलंय आपण ही कीर्तनाची परंपरा? काय फल मिळणार आहे त्याची आपल्याला, त्याचा विचार सप्ते करणाऱ्याने करणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. त्याला या खेळामध्ये देव आहे, त्याच्यात आनंद आहे. आणि म्हणून मग कृष्णाबरोबर खेळण्याकरता सगळे पोरं एकत्र आलेले आहेत. तेव्हा खेळायचंय, हो मला पण खेळायचंय तुमच्या बरोबर. पण असं आहे, खेळण्यामध्ये आनंद तेव्हा येतो की खेळामध्ये असे समतोल गडी असावे लागतात. त्या खेळात काय आहे, कुठलाही खेळ असेल, कबड्डी खेळ आहे, एखादा मोठा कबड्डी गेला सगळ्या पोराने धरतो, सगळ्या पोराला उचलून त्याने फाटीपर्यंत आणलं. अरे एकाच्या सगळे एका याला काय मजा आहे का? दोन्ही असे निवडणुकीत सुद्धा असे मजा कधी येते, इकडं बी पाटील आणि इकडं बी पाटीलच पाहिजे, त्याच्याच भाऊबंद पाहिजे, मग त्याच्यात मजा येत राहते. पैलवान दोन्ही काय असतात, सारखे असावे लागतात. एक कोल्हापूरहून कसून आलेले आणि दुसरं उभं शेळ्या मागचंय, काय मेळ बसायचं तिथं, असं हाताने तर फेकून दे, त्याच्यात आनंद नाही येत नाही. खेळामध्ये दोघं काय असतात, सारखे लागतात. म्हणून भगवंतांनी सांगितले बा खेळायचंय माझ्या बरोबर हे ठीक आहे, पण माझ्या बरोबर खेळण्याकरता लायकीचे कोण आहेत त्यांना बाजूला करा आणि जे लायक नाहीत त्यांना बाजूला करा. पहिल्या चरणात माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, की माझे गडी कोण कोण, सगळे आलेले आहेत, पण तरी याच्यातले माझे गडी कोण कोण आहेत ते वेगळे. भगवान पोरांना असे म्हटले, असे का म्हटले असतील, कारण याचे कोण कोण आहे, सगळेच याचे, सगळे जग याच आहे. कारण सगळ्याला याने निर्माण केलेलं आहे, सगळ्याचं पालन पोषण हा करतोय, सगळ्याचा संवाद हा करणार आहे. श्रुती वर्णन करते येतो आहे माने भूताने जायंते येणं जातानी जेव्हा यत प्रयत्य विसंविशंती तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्म. जेणे हे विश्व निर्मिले सगळं जगत याने निर्माण केलेलं आहे. आता सगळं जगत जर याने निर्माण केलेलं आहे तर याचंच सगळं जगत आहे.
बरं, सोन्यापासून सगळे अलंकार झालेले आहेत, तर सगळे अलंकार कोणाचे? सोन्याचे. सोन्याचे सोन्याचे उपादान कारणाची वस्तू असते. मातीपासून सगळी गाडगी तयार झालेली आहे, तर माठ असला तरी मातीचा आहे, रांजण असला तरी मातीचा आहे, सुगड असला तरी मातीचं आहे, छोट्याशा प्रकारचं ते बोळक असलं तरी मातीचं आहे, पंथी असली तरी मातीचे आहे, सगळे मातीचे आहेत. कारण त्या सगळ्याचं उपादान कोण आहे? माती आहे. माती तसं सगळ्या जगाचा अभिन्न निमित्तोपादान हा देव आहे. आणि हा माझ्याकडे कोण कोण असं कसं काय म्हणतो बा? बरे, दुसऱ्या एका ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, भगवंताच्या तोंडातून बोलू लागले, माझेच मी नव्हती, माझेच मदन ओळखिती, अहम ममता भ्रांती विषयांत. हे माझेच आहेत पण माझे होत नाहीत. जे तर सगळे माझेच म्हणतो आणि तोच तिथं काय म्हणतो? माझे गडी कोण कोण. प्राणी याचे दैव कैसे, जे मीच नाही म्हणते, सगळा मीच आहे आणि मी नाही म्हणतात. काय भानगड आहे? देवाने असं माझे गडी कोण कोण हा वाक्य प्रयोग इथं केलाच कसा? अशा प्रकारची शंका तुकोबारांना लोकांनी विचारली त्यावेळेसच्या. पुढं काय तो म्हणतोय बघा ना. तू काय म्हणतोय? आपापणामध्ये मिळो, आपण एकच असल्यामुळे एकामेकात मिसळून जाऊ आणि एक होऊन पुन्हा एक खेळ एकाशी पहिल्यांदा आपापणामध्ये मिळू आणि पुन्हा एक खेळ एकाशी. आता सगळे जर एकत्र मिळाले तर पुन्हा वेगळे कुठं राहिले आणि मग कसा काय खेळ व्हायचा? खेळ खेळण्याकरता कमीत कमी दोघं तर पाहिजे, तसे तर जास्त लागतात, पण कमीत कमी दोन तर पाहिजे ना. विरोधी पक्ष जर नाही राहिला तर लोकशाहीच कशी काय राहील? निवडणुकीचा खेळ कसा काय होणार आहे? एकाच खेळ कसा होईल? हा म्हणतो पहिल्यांदा आपापणामध्ये मिळू, नंतर पुन्हा एक खेळ एकाशी. काय देव काय बोलतात काही समजतच नाही हो. तर पुढं बघा ना काय म्हणतात. तिसऱ्या चरणात भगवान म्हणतात, घाबरियाच्या मोडा काड्या. जे घाबरट आहेत म्हणजे आपल्यामध्ये जे मिसळत नाहीत, आपल्या बरोबरचे जे नाहीत ते घाबरट आहेत, पण त्यांच्या नावाने काड्या मोडा म्हणजे त्यांना खेळातून बाजूला काढा आणि मग काय करा? धाडा भ्याडा वळतिया, त्यांना वळतीकडे धाडा. वळती कोणती आहे? जन्म मरणाची वळत आहे, तिकडं धाडा. पण आपापणामध्ये खेळ. 3 चरणाचा सरळ सरळ भावार्थ झाला. सांगितलं तुम्हाला, काहीच समजलं नसणार तुम्हाला हे नक्की आहे, कारण असं स्पष्ट नाही ना काही. देवाने माझे गडी असं कसं काय म्हणलं? आता देवाचे गडी म्हणजे नेमके कोण समजायचे? म्हणतात हे पहा, त्यांनी सगळे निर्माण केल्यामुळं त्या दृष्टीनं सगळे त्याचे. मग पण इथं माझे कशा करता म्हटलेलं, इथं कशा करता आलेले पोरं सगळे? खेळण्याकरता. मग खेळण्याला त्याच्यासारखे लायक कोण कोण आहे? बरेच असे असतात मला, त्यांना खेळावं वाटतं आणि खेळायचा पत्ता नाही. खेळता येत नाही आणि त्याला काय वाटतं? खेळावं वाटतं. आता खेळता येत नसेल तर त्याला खेळात घेऊन काय उपयोग आहे? बाकीच्याच सगळ्याच हे होऊन जातं, खेळणाऱ्याकडेच हे होऊन जातं. तर खेळायला आलं पाहिजे ना. आता संतांच्या अभंगाचं एक प्रकरणच आहे महाराज, खेळ्या नावाचं. त्या खेळ्यामध्ये नामदेवरांनी तर फार मस्त वर्णन केलेलं आहे. खास खेळणारे कोण कोण आहेत ते? खेळणारे कोण कोण आहे?
नामदेवराय म्हणतात तसं खेळण्यामध्ये आहे ना एक शहाणा आहे. कोणता? हनम्या. हनम्या खेळ्या माझी हनम्या शहाणा. आता हे हनम्या कोण आहे तुम्हाला वाटत? आता खेळण्यातला ही भाषा आहे. हनम्या म्हणजे शरण शरण हनुमंता हनुमान शहाणे. दुसरा एक खेळी आहे लयच मोकार आहे तो. काय करतो म्हणजे खेळता खेळता दुसऱ्याची लावून देतो आणि स्वतः वेगळा राहतो. खेळता खेळता असं चालता चालता दुसऱ्याची लावून देतो. आता मस्त मजा पाहत राहतो. कोण आहे पण तो? ए चार तोंड्याचं काट, चहू तोंड्याचा पोर एक, नाऱ्या 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 असं काय म्हणतात ती खेळातली भाषा आहे. खेळातली भाषा आहे. खेळात ओ हनुमंतराव असं नाही म्हणत. ए अन्या धर 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 धर. खेळातली भाषा आहे. तसं नाऱ्या म्हणजे नारद ऋषी, नारद महर्षी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असल्यामुळं चौतोंड्याचा पोर एक नाऱ्याला. खेळ्या माझी आगळा रे कुचाळी करून पोरे भांडवी आपण आहे वेगळा रे. कोणाची भांडणं बाप 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 त्यांची कधी लागत नाही, त्यांची लावली आहे. महाराज त्या पार्वती मातेनं हा पती मिळावा म्हणून किती तपश्चर्या केली वगैरे सगळं आपण पाहतोय पुराणामध्ये. त्या पार्वतीची आणि शंकराची लावून दिली बा. गंगा गौरी दोघे भांडवी साम्याशी धाडीले वानारे. तो साम्या म्हणजे कोण माहितीये ना? शंकर शंभू महादेव. पण तिथं साम्याशी धाडीले खेळे. पहिल्यांदा 6 तोंड्या एक शंभूचे बाळ त्याने बहुताची बळा तिले रे. खेळ खेळतात दगदगी आली ते कपाट मोडली. खेळ्या माझी गोप्या बाला तो बहुताची खेळ खेळला रे. लहान थोरावगी मारली खेळाची मोडूनी गेला रे. असे खेळ्याचे अभंग आहेत. तर त्यांच्यामध्ये ह्या काही खेळ्याची नाव आहेत. त्याच्यामध्ये कृष्णाला चांगला खेळ्या म्हटलेला. तर कृष्णासारखे जे खेळे आहेत, कृष्णाचे गुण ज्यांच्या ठिकाणी आहेत. म्हणजे कृष्णाचे गुण कोणाच्या ठिकाणी आहेत? तर त्याच्या भक्ताच्या ठिकाणी असे गुण आहेत. म्हणून एका ठिकाणी नाटाच्या अभंगामध्ये तुकोबारीने वर्णन केले. हरी तैसे हरीचे दास हरी तैसे हरीचे दास. जसा हरी आहे तसेच काय आहेत हरीचे दास आहेत. म्हणजे हरी कसा आहे? नाही तया भय मोह चिंता आस. हर्या कसा आहे? हरी कसा आहे? तुकोबारे वर्णन करतात महाराज. मोठ्यांच्या वर्णनाला महत्व असतं. देव कसा आहे? तया भय नाही, चिंता नाही, मोह नाही आणि आस नाही. सगळा अभंग आहे महाराज. आता सगळा अभंग यायला पुढे 8 दिवस लागतील आपल्याला 1 तासाचं कीर्तन यायला. या पहिल्या या चरणातलं एकच अशा प्रकारच्या तुकड्याचं चिंतन करू. हरी कसा आहे? नाही तया भय. महाराज त्याला भीती नाही. देवाला भीती नाही महाराज. देवाला भीती नाही. कोमालच आहे महाराज. त्या अजगराचं रूप घेऊन गेला होता. कोण? आगासूर. पोरं तर शिरले पण पोराला माहित नसल्यामुळे त्या तोंडात शिरले. याला तर माहिती होतं की हा आगासूर आहे. जाणून बुजून मध्ये शिरला महाराज. भीती नाही वाटली. भीती नाही वाटली. भीती नाही वाटली. त्या ह्याच्यात उडी टाकली कालिया डोहामध्ये. सगळ्याला माहिती होतं की त्या डोहावरून पाखरू जरी वरून गेलं तरी त्या विषारी वायूनं मरून ते खाली पडायचं. चुकून गाईने त्याच्यात पाणी प्यालं की गाई तडफडून मारायच्या. एवढं भयंकर ते विषारी पाणी. त्याच्यात मोठा साप आहे हे सगळ्यांना माहिती होतं. याला माहित नव्हतं असं कसं? जे सगळ्याला माहिती याला माहित नाही असं कुठं असतं? जे कोणालाच माहिती नाही ते याला माहिती असतं.
ज्यांनी अंधारात काय पाप केलेले दुसऱ्याला कोणाला माहित, त्याच्या बायकोलाही माहित नसतं, पण त्याला माहित असतं या हरामखोरांनी काय काय दिवे लावलेले, कारण तो त्याच्या आत बसलेला असतो ना. याला सगळं माहितीये. वेदांत समतीतानि वर्तमान विचार्जुन भविष्यानि च भूतानि मांतर वेदन कश्चन, त्याला सगळं माहितीये. तरी कस काय उडी मारली, त्याला भीतीच नाही. ती त्या काळ्या समोर गेल्यानंतर, आता सगळी कथा नाही सांगत, थोडक्यात सांगतो. खाली गेला तो, त्याच्या पत्नीने पाहिला 4 बायका होत्या त्या काळ्याला. त्यांनी याला पाहिल्याबरोबर त्यांच्या ठिकाणी वात्सल्य भाव निर्माण झाला. किती सुंदर पोरग आहे, की तो कशाला आला असेल, कारण त्यावेळेला झोपलेला होता, दिवसा झोपलेला होता, कारण काळे नेहमी दिवसा झोपतात. तो खाली उतरल्याबरोबर चौघीने त्याला घेरलं, विचारलं बाळा कशाला आला रे तो इथं? तो म्हणला माझा चेंडू खाली आलाय, तो चेंडू न्यायला आला. त्यांनी पाहिलं तर काळ्याच्या उशाजवळ तो चेंडू. बाळा आमचा ऐक, लवकर वर जाय, तू झोपलेला आहे तोपर्यंत वर जाय. चेंडू 1000 मिळतील रे, शिर सलामत, पगडी 50. पगडी घालतो, शिर कशाला धोक्यात घालायचंय? तो म्हणला पण चेंडू नेता न गेलो तर पोरं माय हुरे करतील ना. आम्ही नाही म्हणत होतो तरी गेला, आले फबाडी घेऊन तसंच माघारी. आता मी चेंडू घेतल्याशिवाय नाही जाणार. म्हणजे बाबा अरे नको, चेंडू त्या काळ्याजवळ आहे. तिथे लय झोपलेलं नव्हतं, साखर झोप चालू होती. बडबड पाहिल्यावर उठलं ते, कोण आहे कोण आहे. तिनं असं पदरा खाली घेतलं बा, वात्सल्य भाव तिच्या ठिकाणी निर्माण झाला. कोण नाही स्वामी झोपा, कोण नाही कोण नाही. कसं आहे, मला वास येतोय. ज्याचं जे खाद्य असतं त्या खाद्याचा त्याला काय येतो, वास येतो. मला वास येतोय, कोण आहे खरं सांगा, कोण आहे कोण आहे म्हटल्यावर यानं पदर असा बाजूला केला, त्याच्या पुढं राहिला. ते म्हणे तो हा बाप आहे. त्यांना कसं तरी वाटलं, त्यांनी इकडं तोंड केलं. आता पोरग काही राहत नाही, बिचारी त्याची आई जर नाही मिळालं तर जीव देईल. घाबरलं नाही महाराज. त्यांनी सांगितलं तू तू कोण आहे? ते म्हणे तू कोण आहे? तो म्हटलं मला माहित नाही तुला. ते म्हणे नाही माहित. काळ म्हणतात मला, काळ काळ आहे मी. हा म्हणला मी महाकाळ आहे. तू जर काळ असशील तर मी काय आहे, महाकाळ. अशा घाबरलाच नाही मला. त्यांनी त्याला मारण्याकरता असा फणा उभारला, जोरात त्याच्यावर आपटणार. याने अशी बुक्की केली पुढं, त्याचा फणा त्याच्या बुक्कीवर लागला. त्याला वाटलं तर त्याचे मोहरी सारखे तुकडे होतील, पण याच्या बुक्कीवर तो फणा लागला तर याच्या बुक्कीला काही झालं नाही, पण फण्याच्या सगळ्या बिजागऱ्या त्याच्या तुटून पडल्या. असा फणा होता ते, असं त्याच्या डोळ्याला अंधारे आल्या. आणि मग माग सरकला. त्याच्याकरता सांगितलं भीती नावाची वस्तू याला नव्हतीच. तर कौरव पांडवांचा तह व्हावा, युद्ध होऊ नये म्हणून शांतीदूत होऊन एकटा थेट कौरवाच्या सभेत गेला. भीती नावाची वस्तूच नाही त्याला, नाही तया भय. तसेच जे खरे भगवंताचे भक्त आहेत, नाही तया भय, टपाई भीती नाही मिळत. तुकोबऱ्यांचे अभंग पाहिले ना. आता काय आपण आपले ठराविकच अभंग पाहतो. संतांची हा माझा विश्वास, आपली आई हिता जो असे जाणता सुंदर ध्यान सदा माझी जोडे. आता मला सगळे पाठ आहे, पण आता कीर्तनात कुठं सगळे तेवढे ठराविक तेवढेच अभंग राहतात. त्याच्यापेक्षा वेगळा अभंग घेतला की लोक बोबने आता नवाच अभंग घेतलाय, काढलाय.
त्याला नावा नाही, 400 वर्षाचा आहे तुकाराम महाराजांचा. तुझी अवलाद त्या ठराविक अभंगापेक्षा दुसरीकडे जातच नाही, त्याच्यामुळे तुला नाव वाटत. बरंच काही अभंग असे आता 400 वर्ष होत आलेले आहेत तुकोबाऱ्यांना. ते अभंग तयार केले त्याला. तो काळ आणि आज का काळ जमीन आसमानचा फरक झालेला या काळामध्ये. तरीही ते अभंग म्हणायला सुद्धा भीती वाटते की आपण म्हणलो लोकांना ऐकलो तर त्यांची प्रतिक्रिया काय राहील. म्हणणाऱ्याला भीती वाटते. त्या काळामध्ये त्यांनी रचना केली. नाही घाबरली महाराज, नाही घाबरले. ब्राह्मणातून नवी ऐशियाची बुद्धी, श्रुतीमध्ये विचारवणी, सत्य त्याच्या वेळी घडलावे विचार, मातेशी व्यवहार अंत्यजाचा. काय अभंग आहे महाराज, काय अभंग लिहिलेले. तेव्हा लिहिले होते, तेव्हा ज्या वेळेला सगळं ब्राह्मणाच्या अशा प्रकारच्या आज्ञेनं चालत होतं त्या काळात लिहिले होते. आणि तरी तुकाराम महाराज नाही घाबरले. भीती नावाची वस्तूच तुकाराम महाराजाकडे नव्हती. देवाला जशी भीती नाही तशी तुकोबाऱ्यासारखे त्यांनाही भीती नाही. का बरं भीती नाही? का बरं यांना भीती नसेल? कारण आहे त्याचं. काय कारण आहे? आपल्याला का भीती असते? खरं महत्वाची भीती असते बा मरणाची. कायची भीती असते? मरणाची. सापाची नाही भीती वाटत, पण चावल्यावर मरण येतं त्याची भीती असते. चोराची नाही भीती वाटत, एका डोक्यात दगड घातलं तर मरावं लागेल त्याची. मुळात भीती कशी असते? किंबहुना भवा बिहाया, भवाची भीती असते, मरणाची. हे मरणाला का भीत नाही? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? त्यांना माहितीये वास्तव जे आपलं स्वरूप आहे ते अमर आहे. आपले जे साचे ते कल्पांतीही न वचे. आणि शरीर आहे तर ते तर मरणारच आहे. अंतवंत इमे देहा. हे नुसतं आपल्यासारखं वाचित नव्हते, ऐकत नव्हते. आपणही हे वाचलेलं आहे, पण त्याच्यावर विश्वास कुठे आहे? नुसतं संताची कवाना मागायला भडव्या काय याचा विश्वास आहे तुझा संतावर? कोणत्या संतांच्या वचनावर तू विश्वास ठेवलेला आहे सांग ना जरा. नुसताच काय अभंग म्हणतो त्याच्यावर कीर्तन करतो चाली लावतो झकमाऱ्या. ठेव ना विश्वास, संतावर विश्वास ठेव. कुठे विश्वास असतो महाराज? पण तुकोबाऱ्यांचा विश्वास होता. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदराने आणि विश्वास ठेवून. त्याच्यामुळे आपलं जे मूळ स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे त्याचा मृत्यूचा संबंध आहे. त्याला कोणी मारू शकत नाही. जो याला मारणाराच मानतो आणि मरणारा मग समजतो, त्या दोघांना तो समजलेला नाही. हा एनम व्यत्यांतरम चेष्टैनम मन्यते हतम उभवतो न विजानितो नाही म्हणती न हन्यते. आणि शरीर हे मरणारच आहे, मरकच आहे, ते मरतच आलेलं आहे. अंतवंत इमे देहा. त्याच्यामुळे भीती नाही. देवाला भीती नाही, यांनाही भीती नाही. ते देवाचे, ते देवाबरोबर खेळायच्या लायकीचे आहेत. नाही तया भय मोह. देवाला मोह नसतो. देवाचे जे त्यांनाही मोह नाही. ज्याला मोह आहे ते देवाबरोबर खेळायच्या लायकीचे नाही. मग त्याच्या कीर्तनाला किती लोक जमतात आणि कोण कोण येतात काही संबंध नाही. विठ्ठल मोहच नाही महाराज. आता माहिती आपण भागवतामध्ये पाहतो भगवंताने अवतार संपायच्या वेळेला द्वारकेत काळाला प्रवेश नव्हता आणि पुरी होती द्वारका ही. तिथे यांना मरण येऊ नये म्हणून ते सगळेच्या सगळे काढले आणि प्रभास क्षेत्रावर आणले.
देवाला मोह नाही देवाच्या ठिकाणी. महाराज भक्ताच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी काय नसतो? मोह नसतो. मोह म्हणजे काय हो? मोह शब्दाचा अर्थ काय? मोह म्हणजे माणसाला जे वेड बनवतं. वेड म्हणजे मूर्ख बनवतं. मूर्ख म्हणजे पागल बनवतं. मोहामुळं मनुष्य पागल अशा प्रकारचं होतं, वेडा होत असतो. त्याला मोह म्हणतात. देवाच्या ठिकाणी मोह नव्हता. मोहाचं स्वरूप काय? देहाला मी मानणं आणि देह संबंधीला माझं मानणं, हाच मोह आहे. देहाला मी मानणं आणि देह संबंधीला माझं मानणं हा मोह आहे. ते कोण म्हणतंय? हा नाही म्हणत असला की तो मोहयुक्त आहे, मोह संपन्न आहे, मोहाने श्रीमंत आहे. देवाच्या ठिकाणी मोह नव्हता. कसा मोह नव्हता हे सांगत असताना बहुतची खेळ खेळला रे. किती खेळ खेळला, किती खेळ खेळला महाराज. त्यांनी 16,108 बायका केल्या होत्या. 16,000. तेव्हा असला कायदा वगैरे नव्हता. दुसरी करायची नाही. दुसरी करायची असली तरी पहिले बरोबरचा घटस्फोट घ्यायचा. तेवढ्या पुरता का होईना. हे आताचा कायदा आहे. 16,108. म्हणून एवढं कुठं मिळाले त्याला? तुम्हाला काय तुमच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. त्यांनी केलंय. पण तुम्ही विचार करा ना, एखादी बायको राहते तर थोबड कसं झालेलं असतं त्याचं. नुसतंच पळत राहत, नुसतं पळत राहत. संध्याकाळी पडलेलं असलं तरी मनाने पळत राहत. 16,108 बायका आहे. काय लागत नाही सांग. रोज महाराज खोबऱ्याच्या बाटल्या किती लागत असतील, पावडरच्या डब्या किती लागत असतील. प्रत्येकाला एक एक महाल निर्माण केला. सगळ्यांना पोरं. एकीला नव्हतं तर शंकराचा नवस केला आणि शंकराच्या कृपेनं सांबम जांबवती सुतम तिला पोर घातलं. पोरांना पोरं म्हणजे याची पोरं, याची नातवंड, याची पतवंड. कितीक गर्दी वाढलेली होती. त्याचा बापही जिवंत होता, बापाचा बापही जिवंत होता. कारण द्वारकेमध्ये तो दरवाजाच बंद होता यम येण्याचा. त्याच्यामुळे कोणी मरतच नव्हतं. आणि मग हे एवढे वाढले, एवढे वाढवले. एकाच दिवशी सगळ्याचा काटा काढला. एकाच दिवशी, दुसरा दिवस नाही. लहान थोर अवघी मारिली. नामदेवराचा अभंग सांगतो. लहान थोर मोठे बी आणि लहाने बी सगळे. महाराज याच्या डोळ्याला थेंब नाही. लहान थोर अवघी मारिली. खेळाची मोडून घेत, खेळ मोडून टाकला. पण मोह नाही. मोह नाही. भक्ताच्या ठिकाणी काय नसतो? मोह नसतो. आळंदी जवळ केंदूर पाबळ नावाचं गाव आहे. कानोपात्रा ज्ञानोबा यांच्या काळापासून महान संत होते. काशीला विश्वनाथाच्या मंदिरामध्ये अन्न पाणी सोडून एक साधक सत्याग्रह करून बसलेला आहे. ब्रह्म ज्ञानी महात्म्याची मला भेट व्हावी आणि त्याच्याकडून मला ज्ञान मिळावं, म्हणजे मुक्त होईल. काही दिवस झाल्यानंतर भगवान शंकर त्याच्या स्वप्नात गेले. त्याने सांगितलं, बाबा तुला ब्रह्मज्ञानी महात्म्याची भेट व्हावी असं वाटत असेल तर तुला इथं थांबून नाही उपयोग. तुला महाराष्ट्रात जावं लागेल. महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये केंदूर पाबळ नावाचं गाव आहे. तिथं कानोपात्रा नावाचे महान ब्रह्मज्ञानी आहेत. जा त्यांच्याकडे आणि तू त्यांच्याकडून ज्ञान संपादन कर.
हा आताच्यासारखी व्यवस्था नव्हती महाराज. आता काय सकाळी नाश्ता इथं केला तर पुन्हा जेवायला परत येत होते जवळ. एवढ्या विज्ञानाने काय केलेलं आहे, सोयी अशा प्रकारच्या बनवलेल्या. पायी यावं लागत होतं. पायी यावला काही महिने लागले त्याला. तपास करत 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 पाबळला गेलेला आहे. दुपारी तिथे गेला. कोणाला तरी विचारलं का म्हटले कानोपात्र महाराज. ते म्हणे काय ते समोर झाडाखाली पोरांना खेळवतोय तेच कानोपात्र आहे. संन्यासी माणूस काय थोडा मान्यतेमध्ये फरक असतो. तुम्ही जर उत्तर भारतात गेले तर पांढऱ्या कपड्यावाल्याला तिकडं साधू मानलं जात नाही. पांढरे कपडे असले तर त्याला साधू नाही म्हणत. कसं विद्वान असो त्यागी असो ना मनुष्य काय भगवे वस्त्र लागतात. मग त्याने लग्न बी केलेलं असलं पण भगवा असलं का मग त्याला साधू म्हणतात. तुम्हाला भगवेवाले लग्न करतात काय तर काय याच्यावर बोलणं नाही, बोलणं चांगलं आहे. पण तिकडं साधू मानण्याकरता वस्त्र काय लागतं, भगवं लागतं. आणि तो तिकडून आलेला हे गृहस्थी होते. पोरांना खेळत होते. लहान पोरग त्यांच्या मांडीवर होतं. लागत होतं. एक काही लिहित होतं. 2-4 पोरं त्यांचे बाकी शेतात कामाला गेले त्यांच्याकडे ते पोरं सांभाळायला ठेवले. म्हणजे एवढ्या लांब चालत असतो. आता काही भगवान विश्वनाथाला काही लोक खराब झालं तर काही त्याने पत्ता दिला. असं काही स्वामी गोम्याने पत्ता सांगितलाय असं बी नाही. प्रत्यक्ष विश्वनाथाने पत्ता दिलेला आहे. आणि हे मला ब्रह्मज्ञान सांगणार. पोरं खेळवेल का मला ब्रह्मज्ञान सांगणार. आता ते जवळ आले की महाराजांच्या लक्षात आले की याला असा संशय आलेला आहे. पोरं असल्यामुळं आपल्या ठिकाणी ब्रह्मज्ञान नाही असं वाटायला लागलं. त्यांनी धर पोरग होते टाकून त्या आडामध्ये समोरच्या. अजूनही आड तुम्ही गेले तर जा बघा. घरात आड आहे मी पाहून आलो. उचल पोरग की टाक आडात. त्यांनी ते पाहिलं पोरग आचारा आरडायला लागले तरी हे आडात टाकले. ते धावत पळत आलं त्यांच्या हात धरले. हो बाबा अरे तुम्ही माणूस आहे का राक्षस आहे. पोरं आडात टाकताय. ती म्हणे तुझी बी कमालच आहे. पोरांना खेळवीत होतो तेव्हा बी तुला संशय आला. आता तुला संशय येतोय म्हणून मी पोराला लांब करायला लागलो तरी तुला संशय यायला. तुला कसा लागतो साधू. करंट बसावा तसा करंट बसला महाराज. त्यांच्या लक्षात आलं आता ते योग शक्तीने त्यांनी योगाच्या शक्तीने पुन्हा सगळी पोरईवर काढलेली. मग यांनी दंडवत काय प्रश्न त्यांची उत्तरे झाली. कशा करता सांगितलं. मोहन असतो. महात्म्याच्या ठिकाणी मोह असतो. राजाच्या ठिकाणी मोह असू शकतो. म्हणून तर त्याला धृतराष्ट्र म्हटले. धृतराष्ट्र याने राष्ट्र धरलेले आतून. तर नाही तया मोह. देवाच्या ठिकाणी मोह नाही. भक्ताच्याही ठिकाणी मोह नाही. देवाच्या ठिकाणी भीती नाही. भक्ताच्या ठिकाणी भीती नाही. नाही तया भय मोह चिंता. देवाला चिंता नसते. भक्तांनाही चिंता नसते. म्हणून चिंता नाही आम्हालासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता. चिंता नाही. नाही तया भय मोह चिंता आस आणि आशा नसते. देवाच्या ठिकाणी आशा नाही आणि भक्ताच्या ठिकाणीही आशा नाही. आशा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे परमार्थातला. आशेला जे बांधलेले त्यांची परमार्थाची गाडी पुढे सरकत नाही. आशाबद्ध तो जगाचा दास. पूज्यतो उदास सर्वजना. आशा हे परमं दुःखम नैराश्यम परमं. नाथ महाराजांनी भागवतामध्ये आशा हे पारमार्थिकाचं निराशा हे नाक मानलेलं आहे. नाक. नैराश्यम परमं सुखम. ज्याच्या ठिकाणी आशा आहे ते नटक असते. काय नटक असतात. आणि पूर्वी असं आहे एखाद्या शुभ कामाला निघालं नट्ट जर पुढून आलं तर माणसं सरळ मागं फिरत होते. शुभाशुभाला जास्त महत्व देत होते. आता काही आपलं काम होणार नाही. काही नट्ट तसं परमार्थात नट्ट पुढं नसावं.
नक्त म्हणजे आशाबद्ध. आशाबद्ध नसतं. संतांच्या ठिकाणी आशा नसते. गेल्या आशा पाषाणे वारून हरी बरोबर खेळण्याच्या लायकीचा अशा प्रकारचे नाही तया भय मोहचित. त्यांना भगवंतांनी म्हटलेलं आहे माझे गडी कोण कोण. पण मग देवाने असं का म्हटलं वा. त्याच्या सारखेच त्याच्या बरोबर खेळण्याचा आनंद मिळण्याकरता खंडी भार कोटी भूक काय खेळायचे सुख. मग काय काय खेळण्यात आनंद मिळेल. खेळण्यात आनंद मिळायचा असेल तर खेळणारा त्याच्या पोटात आग नाही पाहिजे. तर खेळाचाच आनंद मिळावा. खेळाचा आनंद मिळावा ही अपेक्षा पाहिजे. हे मिळावं ते मिळावं ही अपेक्षा असली का बोल बोंबाला आनंद नाही राहत. म्हणून भगवंताने असं म्हटलं. लोकांना पुन्हा शंका आली तू बरोबर तुम्ही सांगा ना देवाने असं का म्हटलं. आशा नसली पाहिजे असं का म्हटलं. तुकाराम महाराज म्हणतात हे सरळ सरळ साधा नियम तुम्हाला सांगतो. काय नियम आहे. तुका म्हणे विटाळशी देवापाशी नसावी. देवापाशी विटाळशी नसावी. देवाजवळ विटाळसा नसावा. विटाळसा नसावा का विटाळशी नसावी. विठ्ठल विठ्ठल रूपात केलेलं आहे. काय आहे आपण अजूनही ज्या भागामध्ये विटाळ वगैरे मानतात तर विटाळ युक्त असल्यानंतर ते मंदिरात जात नाही. देवाची पूजा करत नाही. एवढंच नाही गंधही लावत नाही. गंध लावला नसला की लोकांना समजेल का कोणी गेलं तर काय काय. विटाळ दोन प्रकारचा असतो. कोणी गेल्यावरही विटाळ असतो. कोणी आल्यावर बी विटाळ राहतो. त्याला विटाळ नाही म्हणत पण ते विटाळच आहे तो नाही का. सुतक नाही जातक म्हणतात. पण जातक हा सुद्धा काय विटाळ. पण हा कधीतरी असतो. कोणी गेलं तर आलं तर. पण महिला मंडळाला प्रत्येक महिन्याला 4 दिवसाचा विटाळ असतो. आणि त्यांच्याकडे जास्त विटाळशी म्हणलं की त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणून त्यांचं रूपक अशा प्रकारचं केलेलं. तर विटाळ युक्त नसावं. देवाजवळ विटाळ युक्त नसावं. विटाळशी नसावे. पण आता इथं तर पोर असे बोलतायत माझे गडी कोण कोण. आणि विटाळशी काय गडी असतात काय. रूपक आहे. विटाळ युक्त ते विटाळशी असं रूपक केलेलं आहे. आणि विटाळाचे 3 प्रकार आहेत. ज्ञानातला विटाळ वेगळा, भक्तीतला विटाळ वेगळा आणि कर्मातला विटाळ वेगळा. कर्मातला विटाळ हा आहे समजा जातक सुत रजस्वला हा कशातला विटाळ आहे. कर्मातला विटाळ आहे. ज्ञानातला विटाळ वेगळा. ज्ञानातला विटाळ आहे जाणीव. मी ज्ञानी अशा प्रकारचा अहंकार हाच ज्ञानातला काय आहे नाही. त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेचा हा ज्ञानातला विटाळ आहे. तसं भक्ती हे स्वतंत्र साधन आहे. भक्तीतही विटाळ आहे. भक्तीत कोणता विटाळ आहे. भक्तीत विटाळ आहे महाराज. परद्रव्य परनारीचा अभिलाष. दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची स्त्री त्याविषयी अभिलाष असणं हा भक्तीतला विटाळ आहे. आणि भक्ती करणाऱ्यामध्ये हा चालत नाही. भक्ती करणाऱ्या देवाला हा चालत नाही. की विटाळशी अवलाद असेल तर देव तिथं राहत नाही. भक्तीमध्ये तिसऱ्याचा पैसा मिळावा आणि दुसऱ्याची स्त्री मिळावी हा विटाळ नको आहे. विटाळ तो परद्रव्य परनारीचा अभिलाष. अशी विटाळशी
नसावी हा त्याचा भाव आहे. हे तुकोबारायांनी त्याच्यामध्ये त्याच्यातला भाव सांगितला. तुका म्हणे विटाळाची देवापाशी नसावी, आपापणामध्ये खेळो. आणि मग हे आपापणामध्ये खेळो म्हणजे कसं, तर ते असं आहे की स्वरूपाने तर एक आहोत, पण भक्ती सुखा करता काल्पनिक द्वैत अशा प्रकारचं निर्माण केलेलं आहे. आणि मग एक असून सुद्धा एक देव आणि एक भक्त असं काल्पनिक द्वैत. तुकोबार आहे एकटे असले का देवाला म्हणतात, ऐ ऐ ऐ पांडव तुझं माझं नाही भेद, केला सहज विनोद. तुझे तर माझ्यात काही फरक नाही, तुला स्वतःला मोठं समजू नको. सारखेच आहे आपण. जसा तू सच्चिदानंद आहे तसा मी सच्चिदानंद आहे, जसा तू अमर आहे तसा मीही काय आहे अमर, अशा प्रकारचा आहे. पण भक्तीचा खेळ करण्याकरता मग भक्ती म्हणजे कोणाची भक्ती, देवाची भक्ती करायची, कोणी भक्ती करायची भक्ताने भक्ती करायची, असं द्वैत लागतं ना. तसं खेळा करता आम्ही हे काय केलेलं आहे, द्वैत अशा प्रकारचं केलेलं. एकच पण एक देव आणि एक भक्त. हे राणा मम्मी ठेवी मग भजती ओझ वरली न भजत यादावी. तर अशा प्रकारे आपापणामध्ये खेळू एक खेळू एकाशी. रंगाचा भाव संपलेला आहे, थोडक्यात सांगितलं. आता आज काला आहे, काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचं गोकुळामधलं चरित्र वर्णन करावं. हा आपला पाठ आहे. तसलं कीर्तनात भगवंताचं चरित्र सांगावं, भगवंताचं स्वरूप सांगावं, भगवंताच्या लीला सांगाव्या, भगवंताचं नाम सांगावं. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, नाही काय. हा आधी कीर्तनाचा नियम आहे, पण काल्याच्या दिवशी तर भगवंताचं गोकुळातलं वर्णन करावं लागतं. आता ते आहे त्या वेळेमध्ये भगवान गोकुळामध्ये गेलेले. गोकुळात गेल्याबरोबर भगवंताने पहिली लीला जर काही केली असेल तर अख्ख्या गोकुळवासियांचं मन आपल्याकडं खेचून घेतलं. धेल्या बाळा नर नारी त्या कुमारी नाही आठव शरीरी देहाचा आठव नाही राहिला. सगळं वेधून घेतलं. कशा वेधून घेतल्या? खूप दिवस नंदाला पोरगा नव्हता, अगदी आता होणारच नाही अशी स्थिती आलेली होती. पण नंद बाबा सगळ्या गोकुळाचा प्राण होता. नंद हे नाव त्यांना फार होतं. याचं विश्लेषण करत असताना पूजनीय डोंगरे महाराजांनी असं सांगितलं, आनंद ददाती ते नंदा. सतत ते कर्मानी वचनानी आणि मनाने गोकुळवासियांना आनंदी करण्याचा प्रयत्न करत होते. एक लक्षात घ्या, हे जीवन हे जगत म्हणजे शेती. शेती म्हणजे जसं पेरावं तसं उगव. आपण हरामखोर आहे. हरामखोर म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण लोकाला फसवावं, लोकांनी आपल्याला फसवू नये. आपण लोकाला खोटं बोलावं, लोकांनी आपल्याशी खोटं बोलू नये. जसं दिलं तसं अशा प्रकारचं मिळतं. लगे आताच दिलेलं आता मिळतं असं नाही, पण जे दिलंय त्याच्याशिवाय दुसरं नाही मिळत का. जो सतत दुसऱ्याला आनंद देतो त्याला सगळे आनंद देतो. याचं जिवंत उदाहरण आहे बा, म्हणजे जरांगी पाटलाचं. मला सांगा ना, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत एवढ्या कमी दिवसामध्ये एवढा प्रसिद्ध कोणता नेता झालाय? म्हणजे प्रारब्ध माणसाला कुठं घेऊन जात याचं हे जिवंत उदाहरण आहे. आता काही निष्काम की अपेक्षा नाही, त्यांना काही घेणं देणं नाही आहे त्या सत्याचं वगैरे.
पण उद्या जर त्यांनी पक्ष काढला तर मला नाही वाटत महाराष्ट्रात दुसरं कोणी येईल. आता आपले पुन्हा त्याच्यात घुसून जरांगे पाटील की जे म्हणायला काही कमी करणार नाही तो भागवे का? पण सगळे प्रेम त्यांच्यावर, सगळे असं काही नाही की मराठीचे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे महाराज, कुठलाही असो. कारण त्या माणसाची जी भावना आहे आज तरी, उद्याच मला नाही सांगता येत कीर्तन किती काही दिवस राहील उद्याच मला नाही सांगता येत, पण आज तरी केवळ समाजाकरता लढणार ते काय दुसऱ्याला तुम्ही जे द्याल लोक तुम्हाला ते देतील. तुम्ही जगावर प्रेम करा महाराज. साप, वाघ, सिंह हे सुद्धा माणसावर काय करतात? प्रेम करतात. जर आपण त्याच्यावर प्रेम केलं, आपणच जर दुसऱ्यावर नाही केलं तर मग स्वतःचे पोरही लाथा घालतात. त्याला जसं द्यायचं तसं मिळत राहतं, जसं द्यावं तसं मिळतं. त्याच्यात काही प्रश्न नाही. आई बाबाला वाटतं पोराने आपल्याशी खोटं नाही बोलावं. ह्यो हरामखोर सगळ्याशी खोटं बोलतो आणि मग पोराने खोटं बोलणे अशी अपेक्षा करतो. कशी काय पूर्ण होईल बरं ती अपेक्षा? नंद बाबा सगळ्यांना आनंद देतो, त्यामुळं सगळ्या गोकुळाचं प्रेम नंद बाबा. सगळ्यांना वाईट वाटायचं, सगळे अपेक्षा करायची नाही आमचं एखादं पोरग कमी झालं तरी चालेल पण नंदाला पोरग व्हावं. आणि मग त्या नंदाला पोरग झालेलं जेव्हा कळालं त्यावेळेला गोकुळामध्ये नुसता आनंद. गोकुळीच्या सुखा पारे नाही लेखा, कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदले. आता यशोदेला मुलगा झालेला आहे, पहिल्यांदा बोलणं धावतच आलेले आहेत, अगदी पहाटेच उठलेले आहेत, जरा सारवलेले आहेत, दारामध्ये सडा टाकलेला आहे कारण त्यांच्याकडे गायी होत्या. आता हरामखोराकडे गाईच नाही राहिलेल्या, कुत्रे घेऊन फिरतात. देव म्हणजे कुत्र्यावर प्रेम करावं, पण लय कुत्रे म्हणजे पुढं कुत्र्याच्या जन्माला जाणार आहे, तू लक्षात ठेव. तोरण बांधलेले आहेत, गुड्या उभा केलेल्या आहेत, गुड्या तोरणे अरे गावामध्ये गुड्या उभा केलेल्या दिसल्या. आज प्रभात फेरी असेल, 16 आनंद स्नान केलेले आहेत, नवे नवे कपडे घातलेले आहेत, हातामध्ये ताटा घेतलेले आहेत, ताटामध्ये सुंठ वडा, ढीक वडा म्हणजे सुंठ टाकून केला वडा आणि बाळातील बायला द्यावं लागतं. त्या पोराला घेण्याकरता म्हणून काही एखादं कपडा म्हणा किंवा काही त्या डोक्याला बांधताला काय म्हणते आंगड्या आणि डोबडा हे घेऊन एक तिच्या पुढं ती तिच्या पुढं ती तिच्या पुढं पुढं ती एका झाली एकी पुढे. पुढं जाण्याकरता दुसरीच्या पायात पाय नव्हती घाली, आपला वेग वाढायचा. वर्ण नाही, एक धाडे एकीच्या पुढं दुसरी धावत होती, तिला पाडून नाही, आपला असं आपला वेग नाही वाढायचा. आता यशोदेला माहिती होतं की सगळे आले पाहायला येणारच आहे, मग तिनं दारामध्ये वाट टाकली मध्ये वाड्यातल्या अंगणामध्ये पाटावर बसलेली होती. कृष्णाला मांडीवर घेतलेलं होतं. आलेल्या होत्या आपल्या दासीला तिनं सांगितलं होतं हे पा यशोदेचं मला अतिशय उदार झालेलं होतं. सगळ्यांना सांगितलं हे पा जी कोणी भेट म्हणून आणेल नाही म्हणायचं नाही, कोणालाही नाही म्हणायचं नाही, फुगीरपणाने नाही लिहायचं, आहेर स्वीकारले जाणार नाही. त्या औलादीने त्या पुरीच्या बापाला ऐकायचंच ठेवलेलं असतं आणि खाली लिहितो आहेर स्वीकार. लाज नाही वाटत तुला? त्याने आहेर स्वीकारले जाणार नाही म्हणावं की पुरीच्या तिकडच्या लोकाला आणायला सुद्धा गाड्या पाठवल्या, बाकीच्याला सगळ्याला त्यामुळे गाड्या पाठवल्या. देवाच्या कृपेने आम्हाला भरपूर आहे. आहेर म्हणजे काही दंड आहे का? आहेर म्हणजे काही सक्त वसुली आहे का? प्रेमाने दिलेली ती काय भेट आहे. ती भेट नाही म्हणतो पण त्याला माहिती आहे हे देऊन देऊन काय देणार, 11 रुपये देणार. मग 11 रुपयाच्या मोबाईलच्यात पुन्हा 21 रुपयाचं उत्पन्न घालावं लागणार. त्याच्यापेक्षा नाही म्हणत हुशार नाही महाराज, म्हणजे
मूर्ख झालेली आहे माणसं, त्याला हुशारी नाही म्हणत. घ्यायचं आणि तिचं घेऊन तिला विचार, बोल तुला काय पाहिजे. तिनं काय आणलेलं आहे बघायचं नाही, तिनं काय आणलेलं आहे बघायचं नाही. आपल्याकडे कसं असतं, आहेर आणले का मग कुणी काय आहेर आणलेलं आहे, मग त्याला द्यायचं असलं तर त्यानं जेवढं आणलं तेवढ्याच पैशाचं त्याला द्यायचं, असं नाही. तुला विचार तुला काय पाहिजे पाय आमच्याकडून. मग ती म्हणली मिक्सर पाहिजे, तिला मिक्सर द्यायचं. ती म्हणजे कुकर लागत, कुकर द्यायचं. ती जे मागेल ते द्यायचं. अरे जो ते उघडीच ठेवले तिने, मला सुद्धा विचारायचं, ते मागेल ते द्यायचं. तो विभागच वेगळा अशा प्रकार. बसलेली आहे, पहिली पुढे आली, तिने आपली भेट दिलेली. येत असताना तिने ठरवलं होतं की यशोदेला सांगायचं की तुला मुलगा हवा म्हणून मी 16 सोमवारचं व्रत केलं होतं आणि सोमवारी फक्त एक लवंग खाल्लं होतं. नाही तर आमच्या वारकऱ्याचे सोमवार असतात मला, सोमवार असले की सकाळी भगर, दुपारी सोमवार म्हणून कचकून जेवण, पुन्हा संध्याकाळी खिचडी, असं नाही. म्हणजे एरवी रविवारचं जेवणाचं जर बिल काढलं आणि सोमवारच्या याचं बिल काढलं तर डबल टिबल तरी झालं पाहिजे. हा वार आहे भाई, उपास आहे भाई, असं नाही. नुसते लवंग खा. त्याच्यामुळे तुला पोरगं झालेलं आहे. आता तुला माझी इच्छा पूर्ण करायला लागेल. ते ठरवलं काय घ्यायचं काय घ्यायचं. यशोदेने ठरवलं होतं सगळ्यांना जे मागल ते द्यायचं. बरेच ते आलेले आहे, त्याने भेट दिलेली आहे आणि यशोदेच्या समोर आलेले आहे. त्या पोराकडं पाहिलं, ते असं दिलिंदर होतं माझ्या, ते असं दिलिंदर होतं. त्याने तिला पाहिल्याबरोबर तिची चित्तवृत्ती त्याने आपल्याकडे काय केली, हिरावून घेतली. हरिणे माझे हरले चित्त. आणि मग तिला कुठं काय आठवते, यशोदा म्हणजे अगं तुमच्या नवसाने मला पोरगं झालेलं आहे, बोला ना तुम्हाला आता मी काय देऊ, काय 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 घेऊ. ते म्हणले बस देणार का तू, हो देणार, मी मागेल ते देणार, हो मी मागेल ते देणार, तू मागेल ते दे. तुझ्या मांडीवरचा लाला माझ्या मांडीवर दे. असं कसं तरी झालं महाराज. बोलताना लय 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 जपून बोलावं लागलं. ज्याला आपल्याकडून खोटं होऊ नये असं वाटतं त्याने बोलताना लय जपून बोलावं लागतं. त्याला बोललो होतो म्हणून आज यावं लागलं. मला काय यायला त्रास झाला का मलाच माहिती आहे, पण आता बोललो. बोलताना लय जपून बोलावं लागतं. यशोदेला वाटलं कुठून मला बुद्धी महाराज दिल्या तिच्या. तिनं मांडीवर घेतला की तिला वाटलं की आपल्याला पंख फुटावे, असंच याला घेऊन उडून जावं अशा ठिकाणी की तिसरा कोणीच नको. कृष्णाने दोघच अशा प्रकारे देईनच गेली. शेवट जबरदस्तीनं तिच्या मांडीवर जा म्हटले, तू आता जा. दुसऱ्या उभ्या राहिले तिकडे मागून सगळा आरडा, योगावर नका, तुम्हालाच पाहिजे का आम्हाला नाही पाहिजे का, नामगावराचं काम. तिथे गो मागच्या बोलायला लागले. आणि मग थोडीशी घाई वाढवलेली महाराज यांनी प्रत्येकीची चित्तवृत्तीच आपल्याकडे काय केली, हिरावून घेतलेली. शरीरानं ते घरी गेल्या पण चित्तामध्ये कृष्ण असायचा. अशा प्रकारे सगळ्यांना वेद लावणं हा पहिला कार्यक्रम केलेला आहे. सगळ्यांना वेद लावणं, धरण धरण आणि मग तो मोठा झाला, हळूहळू मोठा झाला, पण कीर्तनात एकदम मोठा झाला. 7-8 वर्षाचा झालेला आहे. इकडं तिकडं फिरायला लागला. सगळे पोरं त्याच्या भोवती जमा झाले. पोरांची सगळ्यांची पिट्टी घेतलेली. पोरांना विचारलं, पोरं खेळायचं का, म्हणले हो काय खेळणार आहे, तुमचे थोबडे तर गोडी भरायला दिले, तुम्ही काही खाऊन येत नाही का रे. ते म्हणजे खाऊन येतो. मग तृप्ती नाही होत. घरी आपण खात नाही असं नाही ना, खातो पण तृप्त का होते. चहा प्यानाऱ्याने कधी विचार केलाय का आजपर्यंत किती ढोसलाय. अवघं 10च कप रोज म्हणलं, कारण 2-3 तर घरचे हक्काचे असतात. पाहुणा आल्यावर पुन्हा ए पाहुणे आले चहा कर, म्हणजे केवळ पाहुण्याकरताच करा असं नसतं. त्याच्यात आमचा बी टाक. बाहेर गेला चला की चहा प्यायला चालले, उभं 10च कप धरले, अर्धाच लिटर धरलं रोज, तरी महिन्याची 15 वर्षाची 15 पडले 12 15 180 लिटर 180 लिटर आणि 50 वर्षाचे अख्खं टँकर.
अख्खं टँकर वतलेलं आहे आणि अख्खं टँकर वतलेलं आहे तरी म्हाताऱ्याची पहिली तक्रार असते चहा. आता त्या पोरांना शाळेत पाठवायचं असतं, त्यांची गाडी यायची असते, त्या गाडी येईपर्यंत सगळं गुरकून त्याला त्या गाडीवर सोडायचं. म्हाताऱ्याला काही घरीच आहे, नंतर सगळं आवरलं त्याला चहा प्यायला काय हरकत आहे का? त्याला तसं नाही, त्याला सगळ्याला पहिल्यांदा अगोदर लागत ते चहा करतं. म्हातारी दरवाजा लावून घेते बोंबला. चहा मिळत नाही वेळेवर, कशाला पेतो घ्यायला? काही कमी प्यालाय का आजपर्यंत? आणि आजपर्यंत एवढं टँकर होतून तुझं समाधान नाही झालं तर आता काय समाधान होणार? घ्यायला पाहिजे चहा. जप करीत बस ना, विठ्ठल विठ्ठल म्हण ना. त्याचे नको म्हणते काय विठ्ठल विठ्ठल म्हणायला? ते थोबाड मध्ये घालते, काना मागे नाही द्यावे तर मग काय करावं? कृष्णाने सगळ्यांना आपल्या रूपामध्ये पोर तुम्हाला खाऊ खातो म्हणले पण त्यानं तृप्ती नाही होत. खाऊन तृप्ती का होत नाही? एक तर तृप्ती होणार तुम्ही खात नसाल, नाही तर तृप्त होईपर्यंत खात नसाल. महाराज विषय सेवनाने कधीही मन तृप्त होत नाही. विषय सेविता गा कोण तृप्त झाला? तसं सरपण टाकल्यानंतर अग्नी शांत नाही, अधिक भडकतो. बघा ना तुम्ही, ज्या वेळेला अविकसित भारत होता, माणसाला पावसाळ्याच्या टायमाला अन्न मिळत नव्हतं, भाज्या उडबडून खायचे, त्यावेळेला आत्महत्या नव्हती करत लोक. दोड्या मी खाल्लेल्या दोड्या शिजवून त्याला थोडं पीठ टाकून भाकरी करून लहानपणी आत्महत्या त्यावेळेला करत नव्हते. आणि महाराज आता गहू तांदूळ सगळं खायला आहे ना, आता आत्महत्या वाढलेली आहे. कारण काय? खायला मिळत नाही म्हणून आत्महत्या नाही. मग आघातही वाढलेले आहेत. आग शांत करण्याचे, तृष्णा शांत करण्याचं सामर्थ्य विषयामध्ये नाही, परमात्म्यामध्ये. सगळे पोरं त्याच्याशी वृद्ध झाले, त्याच्याबरोबर खेळण्याकरता हाही खेळत होता, खेळायला सूचना केलेल्या. पण मग भगवंताने सांगितले पहिल्यांदा तुम्हाला मी तृप्त करणार, नंतर माझा खेळ खेळणार. तुम्ही तृप्त कसं काय करणार? तुम्ही सार खाल्ल्यावर तृप्त होतो, तुम्ही आसार खाता. आता दूध दही ताक याच्यामध्ये लोणी सार असतं आणि ताक आसार असतं. आणि घरचे बहुतेक काट्यांना काय देतात? हा ताक. दूध डेअरीला, म्हणजे ज्यांच्या घरी दूध आहे ते सुद्धा पोरांना किंवा घरच्याला खायला नाही. दूध काढलं की तिकडून तिकडं जात, इसळलेलं पाणी घरात येते. कशाला पैसे लागतात हेच कळत नाही, सगळ्याला स्टार्ट तुम्हाला आश्चर्य वाटेल. गंगापूर तालुक्यात आम्ही गोशाळा केलेली आहे. अख्ख्या तालुक्यात ज्वारीच कोणी पेरीत नाही. कांदे आमच्याकडे ते अद्रक कापूस विकत गहू आणते. आता ज्वारी पेरीतच नाही तर ते गोशाळेला काय देणार आहे? गाई नाही राहिली. परत इतकं लागत का? लागत कशाचं? पैसे जास्त पाहिजे. दुसरे आणि पैसे होत नाही. कष्ट करायला नको, पैसा जास्त पाहिजे. सगळ्याच नोकऱ्या लागतात महाराज. असं कोणतं सरकार आहे बरं सगळ्याला नोकरी देऊन? कुठं देईल? काय द्यावं त्याला त्यांनी? सरकार म्हणजे काय असतं? अरे आपणच दिलेल्या टॅक्स मधून सरकार चालतं. सगळ्याच्याच अपेक्षा, काही झालं सरकारने द्यावं, काही झालं सरकारने द्यावं, काही झालं सरकारने द्यावं. अरे तुम्ही सरकारला द्या ना. भगवंताने तुम्हाला शरीर दिलेले आहे, इंद्रिय दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे. भिकारी कशाला होता? जाऊ द्या. भगवंतांनी सांगितलं आज तुम्हाला मी तृप्त होईपर्यंत सामान आणावं लागेल. म्हणजे काय सामान लागतं? कुठलं देणार कृष्णा? तुझ्या घरचं हे असेल.
पुढारी घरचं देत आहे आवडल्यासारखं विचार. तुम्हाला मिळालं म्हणजे झालं ना, कुठलं देश तुम्हाला काय घेणं. परमार्थात आपलंच आपल्याला मिळतं, आपलंच आपल्याला मिळतं, त्याचं नाव परमार्थ. देतो सामोरे आपण नवीन धंदा सुरू करू. थोडं कोणता कमी कष्ट जास्त फायदा. आपल्याला काय करायचंय, आपल्याला सार खायचंय, लोणी, आणि आपल्याला आपल्या घरचं खायचं. तुम्ही घरची देत नाही ना, म्हणूनच फक्त त्यांना चोरून खायचं. चोरी हा परंगी टाळ्या वाजवणे बरं काय महाराज वक्त्यावर अवलंबून आहे. तो काय म्हणला कसा म्हणला हा त्याचा प्रश्न आहे. एकदा जर भारले ना श्रोते तर तो काही बी म्हणला तरी काय वाजवते, टाळ्याच वाजवते. त्याने काही म्हणावं टाळ्या वाजवते. त्याला धोतर फेडा म्हणून सगळे धोतर फेडायला तयार. फक्त त्यांनी सगळ्याचे चित्तवृत्ती फक्त काय केली पाहिजे, आपल्याकडं वळली पाहिजे. परंग टाळ्या वाजवल्या. सांग साहित्य लोक म्हणलं माझ्याकडं म्हाताऱ्यांनी कोयता आणलेले म्हणजे कोयता नाही लागत रे, सामग्री काय लागते आपल्याला, काय लोणी चोरायची. हा मग एक तर खडे पाहिजे. खडे खडे कशा करतात, घडलेले मडके कोणीकडे दे, रिकामे मडके रिकाम आहे, धबधब करत असले की भरले. ठीक आहे. पुन्हा माती पाहिजे आपल्याजवळ. माती माती कशाला, सराटे पाहिजे. सराटे हा आपण गेलो एखाद्या ठिकाणी कार्यक्रम सुरू केला आणि त्या घरातली जर जागी झाली आपल्याला पकडायला आली, मग सराटे फेकायचे. मला सराटा हा असा काटा आहे, त्याने देवाने रचनाच त्याची अशी केलेली आहे. तो कसाही पडला तरी त्याची एक आणि वरच राहते. बाबणीचे मोठे मोठे काटे असतात, पण जर ते असे पडले तर त्याच्यावर झोपलं तरी काय होत नाही. सराटा कसा पडला तरी एक. काही काही माणसाचे स्वभाव असे असतात, तुम्ही त्याचा कसा बी संबंध करा, त्याचा एक काना टोचल्याशिवाय राहतच नाही. मला वेळ नाही. सराटे आणि सराटे फेकायचे, ती काढूस तर आपण पळून जायचं. ती म्हणजे बरोबर आहे. माती पाहिजे. माती कशा करतात, एखादी चप्पल घालून आली तर, चप्पल घालून आली तर सराट्याचा काही उपयोग होणार नाही. मग माती फेकायची, डोळे चोळूस तर पळून जायचं. काट्या पाहिजे. काट्या कशा करता, तर वर असले गाडगे आपला हात नाही पुरायचा, खालूनच ढोसायचं. आणि आलं सामुग्री घेतलेली, सगळे गेलेले, एकांतात घर पाहिलेले, घर पाहुणे एकांताचे, नवविधा नवनीताचे. घर बंद होतं, खिडक्या नाहीत, मध्ये कसं घुसायचं. डोळे झाका म्हणले, सगळ्यांनी डोळे झाके उघडा. अरे डोळे झाकले का वरच ठेवलो, उघडले का गाडी समोर. मग काय सगळे झोपे गेलेले, लोण्याचं गाडगं असे असे गोंधळ धरायचे त्यांनी. असं नाही, घे पाकड्या, घे मोबड्या, घे आमच्या, घे तमच्या, घे परस्परम समर्पया. तृप्त व्हायची झालं का. पण आता हे जास्त दिवस कुठे ते त्याचा बोबाट झालाच. ते कळायला बी की कृष्ण अमुक करताय. त्याने यशोदेला सांगितलं, पण यशोदेला काही मान्य केलं. तुमच्या जिभेला काही हाड आहेत का, तुमचं एवढं एवढं पोरग असंच करता का. माझं एवढं एवढं पोरग आहे, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणीचं खेळ खेळे. माझं त्याला अंगण अजून ओलांडायचं माहिती नाही. तुमच्या घरी येतो चोऱ्या कधी करताय, 5 वर्षाचं. एक जण म्हणले किती वर्षाचं आहे, 5 वर्षाचे माझे यशोदा सांगून ऐकत नाही. पोराचा धुमाकूळ जास्तच वाढला, टाइम मी झाला. त्याच्यामुळं अख्ख्या गोकुळातल्या गवळणींनी मोर्चाच काढला. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.
कसं काही गरजायला लागलं म्हणून यशोदा बाहेर येऊन पाहत होते अख्खं गोकुळातल्या गोळून. त्याने नमस्कार केला. या या मध्ये या. संक्रांत झाली हळदी कुंकाला आली. ते म्हणे मध्ये यायला आलो. आता तर खरं मग मध्ये यायला नाही आलं. मध्ये यायला आता इथपर्यंत तर आलेच ना, थोडं मध्ये या ना. जबरदस्तीने आले बस. यशोदे आम्ही बस तुझा निरोप घ्यायला आलो. हा आता आम्हाला सहन होत नाही. काय सहन होत नाही म्हणजे त्रास दुःख सहन नाही होत. तुम्हाला दुःख कोण देतं? त्यांच्यापासून तुम्हाला दुःख आहे का? आलं नाही. नंद आहे. माझ्यापासून दुःख आहे का? नाही ग, तू यशोदा आहेस. मग दुःख तरी कोण आहे? म्हणून तुम्ही दोघंच राहता तुमच्या घरी. आता ते एवढं एवढं राहतो. एवढं एवढं तुला ते एवढं एवढं दिसतंय. अख्खं गोकुळ सळोपी पळ करून सोडलंय त्यांनी. यशोदे काय त्रास देत का सांगा. त्याने काय त्रास दिला? लाडका कानाबाई तुझं तुला गोड वाटे. याच्या पुढे किती सांगू. मग ही पत्र शेंगवाटे गवळणीने सांगितलं 12 वाजलेले आहेत. आम्ही तुला काही आता सांगणार नाही. तू नंतर दुसऱ्याच्या कोणाच्याही कीर्तनातून आहे. आमचा टाइम झालेला आहे. आम्ही आता निघणार आहे. मी त्याचा बंदोबस्त केला. नंदबाबाला सांगितलं. नंदबाबाने कृष्णाला बोललं कृष्णा काय बाबा आता तू मोठा झालास. 21 वर्षाचा नाही. अरे लग्न करता नाही म्हणत. मग शाळेत जायचं वयस झालं. हो म्हटले बाबा शाळा कुठे आहे? म्हणजे आपली वासरे घ्यायची आणि शेतात चारायला जायचं. मग सगळ्या पोरांना सांगितलं करावं आता गोकुळातला कार्यक्रम आपला संपलेला आहे. आपापली वासरे घ्यायची आणि निघायचंय. निघाले बरोबर नाही झालं का? गाई गोपाळ संगडी वना घेऊन या जाय खेळे. तिथे गेलेले आहेत. वासरं झोगून बसल्यानंतर गोपाळाने खूप खेळ खेळलेले आहेत. आणि खेळ खेळून वेळ झाला की पेन्या थोडे त्यांच्याच पार्टीत असून थोडा विरोधी पक्षाची भूमिका घ्यायची. तो म्हणलो ओय 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 कृष्णा काही समजतं का तुला? तो म्हणजे काय झालं रे? बघ ना गजळाकडे. अरे हा 12 वाजले का? मग भुका लागल्या ना आता. झाली आता वेळ म्हणते वेळ झाली. आणा शिदोऱ्या. आणा 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 शिदोऱ्या. गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या कृष्णापुढे सोडलेल्या आहेत. कृष्णाने आपली शिदोरी त्याच्यामध्ये मिसळलेली आहे. तो काला केलेला आहे. भक्ताच्या नवविधा भक्ती या शिदोरी आहेत. आणि प्रेम ही भगवान श्रीकृष्णाची शिदोरी आहे. असा भक्ती आणि प्रेमाचा काला झालेला आहे. उभे राहिलेले आहेत. सगळ्यांना गोल बसवलेले आहे. भगवंतांनी तो काला वाटायला सुरुवात केलेली आहे. शुकाचार्य वर्णन करतात. पदयो संगवेत्वे वामे पाणव मसरण कोलम तत्फलान्यमुलिषु चेष्टांमध्ये स्वपरिसुरदो हास्यन्नर्मविस्वै स्वर्गे लोके मिषति बहुजे यज्ञभुक् बालके पुण्डरी श्री नारायण